कोपर्डी प्रकरणात जर वेळेत चार्जशीट दाखल झालं नाही तर राष्ट्रवादी पक्ष रस्त्यावर उतरेल असा इशारा खासदार सुप्रिया सुळे यांनी दिला। आज त्या नाशिकमध्ये बोलत होत्या। कोपर्डी प्रकरणी महिनाभरात चार्जशीट दाखल करू असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं होतं। मात्र आज कोपर्डी घटनेला 84 दिवस उलटतायत तरीही आरोपींवर चार्जशीट दाखल झालेलं नाहीये। नियमाप्रमाणे जर एखाद्या गुन्ह्यात 90 दिवसांच्या चार्जशीट दाखल झालं नाही तर आरोपींना जामीन मिळण्याचीही शक्यता असते। तेव्हा कोपर्डी प्रकरणी सुप्रिया सुळे यांनी सरकारला इशारा दिलेला आहे की जर का 2 दिवसांमध्ये कोपर्डी प्रकरणी चार्जशीट दाखल झालं नाही तर राष्ट्रवादी रस्त्यावर उतरेल। नाशिकमध्ये त्या कार्यकर्ता मेळाव्यामध्ये बोलत होत्या। कोपर्डी प्रकरणी 2 दिवसात आरोपपत्र दाखल करा अन्यथा राष्ट्रवादी आक्रमक पवित्रा घेईल असा इशारा सुप्रिया सुळे यांनी दिला। सोबतच त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या कारभारावर ताशेरे ओढले। महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री म्हणाले होते की मी 1 महिन्याच्या आत चार्जशीट येतो, बरोबर? आपण सगळ्यांनी ते टीव्हीवर पाहिलं। 1 महिना उठून गेला का नाही? त्याच्यामुळे आता तोपर्यंत आम्ही काय केले का मोर्चे? जेव्हा आपल्याला न्याय मिळत नाही तेव्हा माणूस मोर्चे काढतो ना। त्याच्यामुळे अर्थातच या समाजात सगळ्यांना वाटतंय काहीतरी असतंय म्हणून तर मोर्चे निघतायत, नाही तर कशाला निघतील। तेव्हा राष्ट्रवादी आता आक्रमक झालेली आहे। कोपर्डी प्रकरणी जर आरोपपत्र दाखल केलं नाही तर आम्ही आक्रमक पवित्रा घेऊन रस्त्यावर उतरू असा इशारा सुप्रिया सुळे यांनी दिलेला आहे। त्या नाशिकमध्ये बोलत होत्या। 3 महिने उलटूनही अद्याप आरोपपत्र दाखल न झाल्यानं सर्व स्तरातून आश्चर्य व्यक्त केलं जातंय। आम्ही सातत्याने त्याचा पाठपुरावा करतोय आणि आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने असा निर्णय घेतलाय की आमच्या वकील सेलचंही आम्ही मार्गदर्शन घेतलं। त्यांचं म्हणणं आहे जर 3 महिन्यात चार्जशीट दाखल नाही झाली तर ते आरोपींना बेल मिळू शकते। असं जर झालं तर 11 तारखेला 3 महिने पूर्ण होत आहेत। त्याच्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने असा निर्णय घेतलेला आहे की जर 2-3 दिवसामध्ये म्हणजे 11 तारखेच्या आत जर कोपर्डीच्या घटनेचे जे लोक आहेत त्यांची चार्जशीट जर सरकारने दाखल केली नाही तर राष्ट्रवादी, विद्यार्थी काँग्रेस, महिला काँग्रेस आणि युवक काँग्रेस हे रस्त्यावर उतरतील आणि महाराष्ट्रात या मुलीला न्याय देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पूर्णपणे आंदोलन करेल। तेव्हा कोपर्डी प्रकरणी सुप्रिया सुळे यांनी सरकारला एक प्रकारे इशाराच दिलेला आहे।